असं फेसवर मस्त अरे स्माईल पण केली लगेच. पूजेसाठी असे कार्ड तयार केले, म्हणजे दीर्घ आयुष्य भव, त्यानंतर सुखी भव. हाय हॅलो नमस्ते. तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार. तर तुमचं येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. मी प्रिया आपल्या मिस्टी अँड मामा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. तर सध्याचे माझे दिवस आता कसे चालू असणार आहे तुम्हाला माहितीच असणार आहे की चला बाळाला घ्या, बाळ रडतंय, बाळाची शी सू पट्टी जेवण बिवण असंच चाललेलं आहे. आणि आज आमची दिवसाची सुरुवात मस्त अशी फ्रेश झालेली आहे. आणि आज 5वा दिवस आहे. कालच आम्ही म्हणजे 4थ्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो. आणि बरं झालं की घरी आल्यानंतर पाऊस चालू झाला, म्हणजे आमचं जे वेलकम आहे ते छान झालं. आणि सध्या एवढी गरमी होती आहे की मला ते कानामध्ये म्हणजे रुमाल वगैरे बांधायची किंवा काय गरज नाही एवढी जाणवत आहे. पायामध्ये सॉक्स वगैरे घातलेले आहेत आणि माझी ही कानटोपी आहे. तर जेव्हा मला असं वाटलं मी कुठं बाहेर चालले वॉशरूमला म्हणा किंवा समोरच्या घरात वगैरे चालले तेव्हा मी ही घालून घेते, गरज वाटेल तेव्हा. तर असं चाललंय सध्या, कारण गरमी खूप आहे. आज बाळाची 5वी आहे, तर मग संध्याकाळी 5वीची पूजा वगैरे ते असणार आहे. सो असा आजचा आमचा दिवस असणार आहे. तर आणि हे बघा इथे मागे जे मला जस्ट आता तुमच्याशी बोलतानाच मी बघितलं की हा बी फोटो. तर ही जी आहे ती मिष्टी आहे आणि ही जी आहे ती आता हे बेबी आहे. तर मिष्टी मी नीट दाखवते, असं तर दिसत नसणार आहे, तर मी ते दाखवते. सो चला मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला कमेंट करा, शेअर करा आणि कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा. तर बघा या ज्या फोटोमध्ये तुम्हाला 2 माझ्या परी दिसतात, त्यातली 2018 म्हणजे मिष्टी आणि 2025 म्हणजे आता हे बेबी. सो असा आहे. दोघांची सुद्धा फोटो आम्ही अशी इथे लावली आहेत. आणि हे बाकीचं हे बेबीचं फर्स्ट डेचं. आणि त्यानंतर इथे चाललंय जेवण. तर आज मला मुगाची डाळ आणि पालक मिक्स अशी पातळ भाजी आहे. आणि त्यानंतर मी असं छान चुरून घेतलं, त्यामध्ये तूप टाकलंय आणि जेवण करते. बेबी इथे झोक्यामध्ये झोपलंय. म्हटलं चला तोपर्यंत निवांत असं जेवण करून घेऊ आणि त्यानंतर आज बेबीला पण आंघोळ घालणार आहे. तर फ्रेश वाटतं असं एकदम. आणि आता हे जेवण बोरिंग, पण काही दिवस तसं करावं लागणार आहे. नंतर हळूहळू आपलं नॉर्मल जेवण चालूच करणार आहे. सो चला बेबीसाठी एवढं तर आपण करू शकतो. बघलं जेवणी. मावशी आली, मावशी कविता मावशी. इथे निकिता मावशी. काय म्हणते आता तरी उठून म्हणते. कविता माहिती आहे तू माझ्या ना मागच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस पण या दिवसांमध्ये येत होती, कारण आठवतं ते 12वीचा नावाचा प्रोग्राम केला होता तेव्हा तू होती इथं. हा मला आता आठवलं. हो संध्याकाळी आजच फॅनमुळे. तर इथे चालली आहे 5वीच्या पूजेची तयारी. काय काय सामान घेतलंय मम्मी? हे काजळ. थांब एक मिनिट. काजळची डब्बी, सटवाई. काय असते सटवाई बघू? काळा दोरा ती का? हा दाखव इकडे, दाखव ना. तर हे बाळाच्या हातात घालण्यासाठी सटवई. हे पकडून मम्मी. अजून काय काय घेतलंय? एक वाटी ते हळकून घ्यावं लागेल. अजून काय ते वाटी हळकून, आंब्या डबळा, जाईचं, अजून याचं डाळिंबाचं, काळा दोरा, मुरुड शेंग. अशी खंड वगैरे. तर अशी चालली इथे तयारी. हा वही पेन ते पण घ्यावं लागतं ना. आणि इथे मामींची चालली स्वयंपाकाची तयारी.
ते काय करते तू आता? म्हणजे ओवा लागतं का त्याला? ओवायचं का त्याच्या गळ्यात? आणि किती दिवस ठेवायचं त्याला? टोचणार नाही का गळ्यात? मिष्टीच्या वेळेस घातलं होतं का आपण हे? आठवत नाही मला. मिष्टीची पप्पाने शिजरी पाडली त्याला सुईने. हो का? आपण मिष्टीच्या वेळेवर आलो होतो ना घरी. वेळेवर आलतो घरी. आजी सांगितलं त्यांनी शिजरी पाडली. तर समोर तशी पूजेची तयारी चालली आहे, स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. बाळ तर मस्त झोपलंय, कारण सध्या सुरुवातीचे जे दिवस असतात ते बेबी झोपण्यातच जास्त घालवतो. म्हणजे जो करायचं, दूध प्यायचं, शी पॉटी, हे सू पॉटी वगैरे ती करायची आणि झोपायचं, एवढंच काम असतं. तर मग मी ते बसल्या बसल्या हे असे पूजेसाठी ते कार्ड तयार केले. म्हणजे दीर्घ आयुष्य भव, त्यानंतर सुखी भव, असे म्हणलं पूजेच्या साईडला असे मांडता येतील पाटावरती, त्यासाठी मी हे असं बनवलं आहे. आणि इथे माझी फ्रेंड भाऊ आहे, माझा बेबीचा मामा बघा, आणि माझी फ्रेंड देखील आली, ती देखील बसली आहे. मस्त आमचं चाललंय, गप्पाही चालले आहे, बनवणं चाललेलं आहे. तर असे पूजेच्या साईडला मांडायला मस्त वाटतील म्हणून हे बनवले आहेत. त्यानंतर अजून काय काय असतं? पुस्तक ठेवतात, पेन ठेवतात, पाटी ठेवतात, अशा काय काय गोष्टी असतात ते सगळं आणणं चाललेलं आहे घरामध्ये. सो असं चाललंय. तर मी ते कार्ड्स बनवले आणि आता सायली इथे पूजाची तिथे असं डेकोरेट करते छान. आणि मागे जे तुम्हाला भिंतीवरचं दिसतंय सगळं कलर निघालेला, ते इग्नोर करा सध्या, कारण सध्या घर खूप जास्त खराब झालेलं आहे. आमच्या इथे शेजारीच आणि समोर देखील कन्स्ट्रक्शन चाललेले आहेत दोन्ही मोठे मोठे, आणि त्याची धूळ वगैरे ते सध्या खूप घरात येते. त्यामुळे आम्ही कलर द्यायचं सुद्धा टाळतो आहे. म्हटलं त्यांचे सगळे कामं झाले की त्यानंतर कलर देऊयात घराला. आणि अशी काही अवस्था झाली आहे घराची. इकडे चालली अशी पूजेची तयारी. आणि अशी इथे बेबी झोपलेलं आहे आणि बेबी स्वतःच म्हणतं की मला सध्या काही तू व्हिडिओमध्ये दाखवू नको मम्मा. असं फेसवर मस्त अरे स्माईल पण केली लगेच, आणि असं फेसवर हात ठेवून घेतलेला आहे आणि मग छान असं झोपी गेलं आहे बेबी. झोप चालली आहे, आता उठवावं लागणार आहे. चला चला उठा, न्यू ड्रेस घालायचे आपल्याला, न्यू ड्रेस. हो हो. आणि हे सध्या बाजेच्या खाली पूजा असते, त्यामुळे बाज साईडला केली आहे आणि अशी इथे पूजा चालली आहे. त्यानंतर पूजा झाल्यानंतर आम्ही बाज मस्त परत बाजेच्या जागेवर ठेवून घेणार आहोत. आणि ह्या दिवाळीच्या गडबडीमुळे बघा घरात सगळा आमचा असा पसारा आहे या रूममध्ये सध्या. चलो उठा 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 बेबी. कारण कसं आहे मग बाज आपल्याला ठेवायची, भाजी पाहिजे राहतील ना. ते बॉक्स घे ना, साबण ते सगळं इकडं. ते मी आता वाढवलेलं कमी कर. अगं तसं नाही, बॉक्सच दे मिष्टी. बस तिला करायला लावायची ना पूजा, काय का पण करायची नाही. आधी तुम्ही करून घ्या. हो का? तुम्ही पूजा करून आणि दिवा लावून घ्या. आणि खालून आम्हाला हे सांगा. तू इकडे नाही आहे, एक काम आता तू इथं थांब सायलीत. थोडी अलीकडे बी असली एकदम ठेवून दे.
आता दिसणारच नाही दिवा. अशी बी राहिली तरी चालते. ती अगरबत्ती संपते. हा हा असे आता तिला नाही दिसणार काही दिवा. तर आजचं माझं जेवण आहे वरण पोळी, त्यानंतर थोडेसे गरिबासारखे भजे दिलेत मला, पापड दिलंय आणि मेथीची भाजी दिली आणि पोळी. असं माझं आजचं जेवण आहे. आणि हे मम्मी इथे बाळाला घेऊन बसलेली आहे. आत्ता जस्ट पूजा झाली आणि म्हटलं जेवण करून घ्यावं, भूक लागली आहे. आता जरा जेवणाच्या वेळा मला पाळावं लागतील, कारण थोडेफार रेस्ट्रिक्शन येतात बेबीमुळे खाण्यापिण्यावरती. तर जेवण घेते. आणि सध्या खूप फिक्कं बिना मिठाचं म्हणजे कमी मिठाचं असं जेवण आहे, न आवडणारं. तर असा होता आजचा आमचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.